मी मानसी श्रीकृष्ण सावंत, माझी शाळा आहे रानबांबळी नंबर 1 आणि या ठिकाणी या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्यात मी सहभाग घेतलेला आहे आणि या ठिकाणी माझ्या शैक्षणिक साहित्याचे नाव आहे साहित्य अध्ययन निष्पत्ती आणि माझं या ठिकाणी साहित्य तसं खूप छोटंसंच आहे, पण या छोट्याशा साहित्यातनं मी अनेक अध्ययन निष्पत्ती साध्य करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि हे साहित्य माझं असं आहे की मी कुठेही सहजपणे वाहून नेऊ शकते। तर या ठिकाणी पहिलंच इथे संख्या वाचन लेखन, या ठिकाणी मी वेगवेगळ्या रंगाचे इथे हे केलेले आहेत आणि ही रिंग आहे, मी ही रिंग या ठिकाणी अशी ठेवणार आहे आणि त्या मुलांना सांगणार आहे की या ठिकाणचे लाल रंग गोल तुम्हाला दिसतंय तिथे मोजा आणि इथे लिहा, त्यानंतर येलो रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे इथे लिहा, म्हणजे सेमी असेल मराठी माध्यम दोन्ही माध्यमांसाठी उपयुक्त ठरणं हिरवी आणि अशा प्रकारे ती इथे संख्या ते विद्यार्थी लिहितील आणि त्या संख्येचं ते वाचन करतील। या ठिकाणी 4 अंकी संख्येचं वाचन करू शकतात। जर समजा ती पहिली दुसरीची मुलं असतील तर आपण त्यांना 2च रंग या ठिकाणी रेड रंगाचे इथे लिहा, येलो रंगाचे इथे लिहा आणि त्या ठिकाणी 2 अंकी संख्यांचं आपण त्या ठिकाणी त्यांचं वाचन, म्हणजे विद्यार्थी स्वतःहून त्या ठिकाणी फावल्या वेळेमध्ये बसून त्या ठिकाणी संख्यांचं स्वतः वाचन करतील आणि या ठिकाणी लेखन करतील। त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे या ठिकाणी इथे एक संख्या याच्यासाठी मी हे केलेलं आहे, अगदी तेही विद्यार्थ्यांना अगदी सहज फावल्या वेळेमध्ये बघा इथे वाचन करा म्हटलं की 7 97 697 3000 म्हणजे 4 अंकी, म्हणजे जशी इयत्ता असेल तशा प्रकारे काय करतील मुलं त्या ठिकाणी वाचन करत जाणार आहे। किंवा तसंच असं या ठिकाणी इकडेही मी त्या पद्धतीने घेऊ शकते, 2 अंकी संख्यांचं वाचन हवं असेल मला 2 अंकी, पुढे अजूनही इकडे, म्हणजे अशा दोन्ही साईडने मी या ठिकाणी संख्यांचं वाचन लेखन विद्यार्थ्यांकडून करून घेऊ शकते। त्याचीच विस्तारित रूपात या ठिकाणी स्थानिक किंमत या ठिकाणी विद्यार्थी मांडू शकतात, त्याचं विस्तारित सुद्धा रूप करू शकतात। त्याच्याशिवाय आणखीन जर म्हटलं तर ही मी या ठिकाणी म्हणजे मला संख्या चेंज करायची आहे या ठिकाणी, मग अशा प्रकारे मी ही संख्या चेंज करू शकते। या ठिकाणी भरपूर अंक पुढे लिहिलेले आहेत, या ठिकाणी लिहिले आहेत, त्यामुळे अगदी न संपणारा अभ्यास या ठिकाणी विद्यार्थी हे करू शकतात। त्यानंतर पुढे गेले तर या ठिकाणी सुरुवात म्हणजे आपण पहिलीच्या विद्यार्थ्यांनी घेतलं तर याच्यावरनं मी इथे विद्यार्थ्यांची बेरीज आणि वजाबाकी बघा, समजा त्यांना इथे 2 अधिक 4 इथे 2 वर अंकनी हे करतील 2, त्याच्यात आपल्याला 4 मिळवायचे, 1 2 3 4 म्हणजे 2 अधिक 4 बरोबर 6, म्हणजे अशा प्रकारे बेरजेची उदाहरणं विद्यार्थी करू शकतात। त्यानंतर वजाबाकीचं करायचंय, समजा 6 वजा 4, आता 6 वर आपलं हे 1 2 3 4 उत्तर आले 2, म्हणजे बेरीज संकल्पना या ठिकाणी विद्यार्थी करू शकतात, वजाबाकी करू शकतात, म्हणजे ते हे झालं। त्याच्यानंतर आणखीन घेतलं तर आपण कालमापन घड्याळ, इथे 24 ताशी घड्याळ इथे विद्यार्थ्यांना बघा 12 वाजले, उलट केलं खाली, ठीक आहे। कालमापन घेताना हे बघा हे 12 वाजले, एक विद्यार्थ्यांना दाखवायचं आहे 1 2 वाजले 4 वाजले किंवा त्याच्याही जवळून समजा 3 वाजून 10 मिनिटं झाली, मग त्या ठिकाणी विद्यार्थी करतील 3 वाजून थोडंसं किंचित पुढे घेतील, त्यांच्या लक्षात येणार आहे की आपल्याला इथे काढणे, म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थी घड्याळात किती वाजले हे सुद्धा त्या ठिकाणी सांगू शकतात। त्याच्यानंतर दुसरं आपण कोण घेऊ शकतोय बघा, या ठिकाणी हा झाला लघुकोण, हा झाला काटकोण, विशाल कोण, सरळ कोण, प्रविशाल कोण आणि पूर्ण कोण, त्याच्याही आधी सुरुवातीला असतो तो शून्य कोण, म्हणजे कोणाची संकल्पना या ठिकाणी याच्यावरनं त्यांच्या विद्यार्थ्यांची चांगल्या प्रकारे दृढ होऊ शकते। त्यानंतरचा घटक होतो दिनदर्शिका, दिनदर्शिकेमध्ये या ठिकाणी मी लिहिलेले जाणे म्हणजे पूर्ण इंग्रजी महिने, मग इंग्रजी महिन्यामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये किती दिवस आहेत, त्याच्यानंतर त्या महिन्यात विद्यार्थ्यांच्या शाळेमध्ये आपण वाढदिवस साजरे करतो, मग कोणत्या महिन्यात कोणत्या विद्यार्थ्याचा आपल्या मित्राचा वाढदिवस आहे ते विद्यार्थी त्या ठिकाणी लक्षात ठेवून याच्यासाठी ही पट्टी म्हणजे तिथे नावं लिहिलेली आहेत, म्हणजे विद्यार्थी आपल्या मित्रांचे वाढदिवस चांगल्या प्रकारे लक्षात ठेवतात। त्याशिवाय जानेवारी महिन्यामध्ये कोणकोणते दिनविशेष येतात हे सुद्धा याच्यामध्ये मी लिहिलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी त्यांच्या लक्षात येणार की मकर संक्रांत जानेवारीमध्ये, प्रजासत्ताक दिन म्हणजे कोणकोणते दिनविशेष, बालिका दिन,
तेही लक्षात ठेवणं. बालिका दिन बाबा कधी असतो, प्रजासत्ताक दिन कोणत्या तारीखला असतो, मकर संक्रांत कोणत्या, जसं प्रत्येक महिन्यात येणारे जे दिन, विशेष दिन आहेत त्यांची या ठिकाणी नोंद केलेली असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्या दिनविशेषांची माहिती मिळणार आहे. त्यानंतर त्याच्यातही अजूनही मला आणखीन करायचं की याच्यात मी मराठी महिने सुद्धा दाखवणार आहे. आणखीन एक म्हणजे आता माध्यान्हपूर्व आणि माध्यान्होत्तर हे पुढे अजून मला वाढवायचं आहे ते की 12 नंतर जेव्हा 1 वाजणार आहे त्यावेळी 24 तासी घड्याळामध्ये 13 वाजणार आहे. ही संकल्पना मला या ठिकाणी ती दाखवायची आहे. त्यानंतरच पुढचं आणखीन एक याच्यामध्ये आपल्याला घटक दाखवतो तो अपूर्णांक. हे या ठिकाणी मी बाजूला ठेवू. हा झाला आपला पाव, पाव आणि पाव अर्धा. आता झाला पाऊण आणि 4 पाव आपण एकत्र करून पूर्ण होतोय. आता बघा किती भाग रंगवलेला आहे, 1/4. आता सांगा तर 2/4, 2/4 म्हणजेच 1/2 म्हणजेच अर्धा. ही सुद्धा या ठिकाणी संकल्पना त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची स्पष्ट होणार आहे. म्हणजे अशा प्रकारे वजाबाकी, कोण, कालमापन, अपूर्णांक, दिनदर्शिका आणि बेरीज हे सगळे घटक आपण ह्या एवढ्याशा साहित्यावर त्यांचे स्पष्ट करू शकतोय. त्यानंतर पुढेही या ठिकाणी इथे मासे पकडे असं आहे, त्याच्यामध्ये जर मी आता लोहचुंबकाची आणलेली नाहीये ती त्या ठिकाणी आपण केल्यानंतर विद्यार्थी ते चुंबकाने पकडणार आहेत. मग ती संख्या आपल्याला कोणत्या किती रुपयाचा मासा मिळाला त्या ठिकाणी ते बघणार आहेत आणि मग दुसरा मासा काढा, मग त्या दोन माशांची बेरीज किती होईल किंवा कोणता मासा जास्त किमतीचा आहे, कोणता मासा किती कमी किमतीचा आहे, म्हणजे बेरीज वजाबाकी सुद्धा आपण या याच्यावर त्यांची विद्यार्थ्यांची घेऊ शकतो. त्यानंतर या ठिकाणी असं एक आहे की विद्यार्थ्यांना आपण ही अशा प्रकारची उदाहरणं देणार आहोत. ही उदाहरणं आपण त्यांना पहिल्यांदा द्यायची त्यांच्याकडे आणि नंतर तुम्ही सोडवा आणि नंतर केलेलं उदाहरण तुमचं बरोबर आहे की नाही बघायचंय. समजा हे बेरजेचं उदाहरण आहे, बेरजेचं उदाहरण तुम्ही सोडवले, त्याचं उत्तर किती आलंय, विद्यार्थ्यांनी वेगवेगळी उत्तरं काढलेली असतील. मग ते करेक्ट उत्तर कोणतं आहे तर या ठिकाणी नंबर आहे 3. मग या ठिकाणी मी 3 नंबर शोधणार आहे. तर त्यांनाच आपण विद्यार्थ्यांना सांगायचंय की 3 नंबर शोधा आणि त्याचं उत्तर. मग त्या ठिकाणी ते बघतील आपलं उत्तर 616 आहे का. म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळी उदाहरणे या ठिकाणी बेरीज, वजाबाकी, गुणाकार ही बेरीजेची आहेत, त्याच्यानंतर ही गुणाकाराची आहेत, या ठिकाणी ही उत्तर आहेत. म्हणजे अशा प्रकारे आपण भागाकार असे वेगवेगळे पट्टे आपण इथे. त्यानंतर मी आता समानार्थी शब्द टाकलेत. मग त्या ठिकाणी हा इकडचं हे देणार, तुम्ही लिहून घ्या, तुम्ही त्याची उत्तर द्या आणि लिहिलेली उत्तरं बरोबर आहेत की नाही ते तुम्ही या ठिकाणी बघा. त्यानंतर विरुद्धार्थी, म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपण जर अशा प्रकारे कार्ड बनवले आणि आपण ज्यावेळी आपलं काही काम करत असतो किंवा कुठे मिटिंगला वगैरे गेलं त्यावेळी ही जर विद्यार्थ्यांना दिली तर विद्यार्थी अगदी बिनधास्तपणे एक दिवस सोडवतात आणि आपण केलेली उदाहरणं बरोबर आहेत की नाही हे बघण्याची ती शिक्षकांची आवश्यकता त्या ठिकाणी, म्हणजे फावल्या वेळेचा त्या ठिकाणी विद्यार्थी सदुपयोग करू शकतात. म्हणजे अशा प्रकारे हे अगदी सहज सोपं आणि जरी मोडलं तोडलं तरी विद्यार्थी स्वतः पुन्हा निर्माण करू शकतील अशा प्रकारचं हे मी साहित्य बनवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.